या चळवळीमध्ये आपणही भाग घ्यायला पाहिजे, आपणही सावध राहायला पाहिजे. कारण संत तर आम्हाला सांगून गेले, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आपल्या आयुष्याचं विनाकारण नाश करू नका, तेही तयारीत राहा आणि धर्माच्या बाबतीतही सजग राहा. सगळ्याच गोष्टीमध्ये आपल्या घराच्या संरक्षणासाठी सजग राहा, सावध राहा. धर्माच्या बाबतीतही सावध राहा. ही जी शिकवण आहे ती शिकवण आपण घ्यायची आहे. या ठिकाणी आता आपला वेळ वाढू लागलेला आहे. घड्याळीमध्ये ती घड्याळ मागे का बहुतेक 11 वाजून गेलेले आहेत. का मागे ठेवली? मागे नाही जायचं, आपल्याला पुढे जायचे, पुढेच जायचे, कधी ना मागे फिरून पाहायचे. तर वेळ झालेला आहे, तरी परंतु मी आदरणीय श्रद्धेय पूजनीय आमचे महंत पंत बाबा हे बसवलेले आहेत लोक, त्यांना एकच मिनिटात मुख्य काय तेवढं सांगून टाका. महत्वाचं इथे सांगून टाका. यामध्ये आश्रमामध्ये निमितीच्या जवळजवळ 11 पेट्या आहेत आणि त्यामध्ये 11वी पेटी ही पिढीची आहे. पिढीमध्ये आसन चिन्हस्थळीचा एक ओटा आहे की जो आसन चिन्हस्थळीचा विशेष आपण प्रसादवत मानलेला आहे. प्रसादवत म्हणजे प्रसाद केल्याची योग्यता, प्रसाद वंदन केल्याची योग्यता ज्या विशेषाने प्राप्त होते. असे पंथामध्ये 5 विशेष आहेत माननीय, की जे आसन चिन्हस्थळी 1 राजवटीचा ओटा 2 गुढा 3 क्षेत्रखात 4 आणि पिवळ तळवली 5. त्यापैकी आसन चिन्हस्थळीचा ओटा 1. आसन चिन्हस्थळीची मूर्त हे एक वंदन आज आपण केलेलं आहे. त्यामध्ये पिढीची जी पेटी आहे त्या पिढीच्या पेटीमध्ये एकूण 6 प्रसाद जोड आहे की ज्यामध्ये ते वस्त्रप्रसाद आहेत आणि ती वांकी त्याच्यामध्ये ती आहे. त्याच्यामध्ये लोह आहे, तांबई आहे की जे आज आपण प्रसाद वंदन केलेलं आहे. त्यामध्ये काही देवपूजा ही काही वंदनासाठी खरं तर ती सोलनला गेलेली आहे की ज्याच्यामध्ये तांबूळ आहे, त्याच्यानंतर वस्त्र आहे, एक चर्म आहे आणि काही विशेषांच्या 5 पेट्या, 5 तकट. पेट्या म्हटल्यानंतर संपूर्ण पेटी होते, पण 5 तकट की ज्याच्यामध्ये महत्त्वाचे विशेष आहे असे 5 तकट आणि हे तांबूळ, वस्त्र आणि चर्म हे सोलनला गेलेलं आहे तिकडच्या वंदनासाठी. परंतु बाकी मूर्ती, यामध्ये मूर्तींची अशी विशेषता आहे की ज्या अवताराची मूर्ती आहे त्याच अवताराचा पाषाण आहे. म्हणजे श्री कृष्ण महाराजांची जर मूर्ती आहे तर पाषाण कोणता असेल? गोवर्धन पर्वतचा. श्री दत्तात्रय महाराजांची मूर्ती असेल तर त्याचा मात्र पाषाण श्री चक्रधर स्वामींचाच आहे. श्री चक्रपाणी महाराजांची मूर्ती पान फेकण्याच्या पाषाणची आहे. श्री गोविंद प्रभू बाबांची मूर्ती ही सासी सुनेच्या विहिरीची आहे. श्री चक्रधर स्वामींची मूर्ती ही 5व्या अवताराचा संबंधित विशेषाची आहे. आणि खरं तर नियोजन हे उत्काचं आहे. सर्वांना भूक लागलेली आहे
आणि जणू काही आपण पिढारणासाठीच बसलेलो आहोत असा आभास मला या ठिकाणी होत आहे. त्याच्यामुळे जास्त त्रास मी आपल्याला देणार नाही. थोडक्यात पेट्या आपल्या उपलक्षात आणून दिल्या. जेव्हा केव्हा पुन्हा योग येईल त्यावेळेस इतरही देवपूजा वंदन आपल्याला करायला निश्चित मिळेल. ही देवपूजा आषाढी एकादशी नवमी अशा दिवशी सोडल्या जाते. त्यावेळेस जर आपला योग आला येण्याचा तर निश्चित यावं आणि ही देवपूजा वंदन आपण करावं. नियोजनाची त्यावेळेस आम्ही आलो ना. आता पेटीचं काय म्हणजे पेटीचा काही प्रश्न नाही, पोटाचाही काही प्रश्न नाही बरं का बाबा. ज्या वंदनानं पोट भरतं, तुम्ही सांगितले ज्या वंदनानं योग्यता प्राप्त होते, आता त्याच्याबद्दल आम्हाला आता अप्राप्ती आहेच की ऑगस्टमध्ये येऊन देखील ते जर सोलनला गेले वंदन, आता पुन्हा एकदा मुद्दाम होऊन आपणा सर्वांना त्यांना फोन करून विचारावं लागेल आणि सगळीच यावेत अशी अपेक्षा आहे. तर सगळी येतात की नाही काही माहिती नाही, सगळी येते की नाही सांगता येत नाही. तरी परंतु आपण वेळेत वेळ काढला आणि आमची गुरुबंधू म्हणजे सोलनला जी देवपूजा गेलेली आहे ते आहेत चांगले अभ्यासू आहेत, विरक्त आहेत, नियम शिस्त त्यांना फार आवडते. सोलन म्हणजे माहिती का तुम्हाला कुठे? नाही माहिती? हिमाचल प्रदेशमध्ये. म्हणजे हा संबंध जो आहे संपूर्ण भारतभर जसं म्हणतात की पंथाचा झेंडा अटके पार गेलेला आहे, तसं आजही मठ मंदिरं आणि तिकडे ही जी शिकवण आहे हिंदीमध्ये शिकवतात असंही नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं जे तत्वज्ञान आहे, जे विचार आहे ते मराठीमध्ये शिकवल्या जातात. मराठीचा अभिमान सर्वांनाच आहे आणि तिकडे गेलं. परंतु ज्या वेळेला फोन केला मी तिकडे जाणार आहे, भेट झाली इथं, त्यावेळी नियोजनाला आलो ना त्यावेळी नरेंद्र भाऊची भेट झालेली होती. परंतु काय म्हटले माझं दुर्दैव, मला काय माहिती आता आमचं दुर्दैव आहे का त्यांचं दुर्दैव आहे. देवपूजा घेऊन जातीलही माहीत नव्हतं. तरी परंतु पुढच्या वेळेला असं काही होणार नाही याची आपण बाबाला कल्पना देऊ. ज्यावेळेस आता 10-15 वर्षानंतर जेव्हा येऊ त्यावेळेस तरी तोपर्यंत आपले हात पाय चालतात की नाही माहीत नाही. चालले तर फार चांगलं आहे, पदयात्राही चालेल नाहीतर दंडक म्हटलं जाईल. कारण ज्या कष्टासाठी ज्याच्यासाठी आपण निघतो ते जोपर्यंत साध्य होते आपल्याकडून या माध्यमातून शहराच्या तोपर्यंत चालत राहील. तेही प्रयत्न केला जर तर सर्वांचं सहकार्य असेल तर, नाहीतर दंडवत हो. आपण आपल्या आता उदकाची वेळ होती, बराच वेळ काटे सरकत चाललेले आहेत पुढे आणि पुढे आपल्याला इथून निघायचं आहे, मोठ्या आश्रमामध्ये जायचं आहे. तिथली देवपूजा तिथलं भोजन ठेवलेलं आहे. 1 तास कमीत कमी आपल्याला तिथे जाण्यासाठी लागतो. म्हणजे किती वाजता जाणार तिथं आपण? बरोबर आहे की नाही? म्हणजे आपले 12 वाजू नये, वेळेच्या बाजू द्या, आपले 12 वाजू नये. त्यासाठी जेवढा वेळ कमी करता येईल लवकर जाता येईल याची दक्षता घेऊन आपण आपले भांडे ताट वाटी जे असेल ते काय उत्तर बाबा काय चांगले पदार्थ आहेत, सांडायचे नाही, सोपे पदार्थ आहेत. आणि मी जर अगोदर नाव सांगितलं त्याचं महत्व कमी होऊन जाईल. तुमच्या समोर आले की तुम्ही समजून चालेल. व्यवस्थित बसा. तुम्ही तुमच्या ताट वाट्या काढा, नाही पेपर असले तर पेपरावर बी चालते. ते असतील ना पेपर रद्दी कागद